अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचाच जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर शाकंभरी पौर्णिमा आहे, म्हणजे आता जे शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू होतो तर त्या नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणून शाकंभरी पौर्णिमा जी आहे ती साजरी केली जाते. या वर्षातली ही पहिली पौर्णिमा आहे. शाकंभरी पौर्णिमा ही वर्षातली पहिली पौर्णिमा असते. तर त्यामुळे या पौर्णिमेपासून तुम्ही दर पौर्णिमेला वर्षभर काही सेवा उपाय या करू शकतात. पौर्णिमेच्या दिवशी ज्या चंद्राच्या लहरी असतात त्या अतिशय प्रभावी असतात आणि त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे असतात, काही सेवा करायच्या असतात. त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो. मागच्या वर्षी सुद्धा मला खूप ताईंनी दादांनी कमेंट केल्या होत्या की ताई, पौर्णिमेला मी जे जे सेवा उपाय सांगितले होते त्यांनी ते केले आणि त्यांना त्यांचे खूप चांगले अनुभव आले होते. तर त्यामुळे आता जर तुम्हाला इच्छा असेल यावर्षी पौर्णिमेला काही सेवा उपाय करण्यासाठी तर तुम्ही नक्की करू शकता. ही पहिली पौर्णिमा आहे आणि वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी आपण असं छान सुरुवात केली ना तर मग आपल्यासाठीच त्याचा फायदा होत असतो. तर त्यामुळे नक्की तुम्ही सुरुवात कराल अशी मी अपेक्षा करते. आता हे बघा, बरेचसे नवीन स्वामी भक्त आता आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत, बरेचसे नवीन सबस्क्रायबर आहे. मी जे आपले जुने सबस्क्रायबर आहे त्या सगळ्यांना माहिती, मी पौर्णिमेला दरवेळेस तुम्हाला सांगत असते की आपल्याला पौर्णिमेला काय काय करायचं असतं. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करू शकतात. घरच्या घरी सत्यनारायण आपल्याला करायचं असतं. पौर्णिमेला सत्यनारायण पूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये 15-20 मिनिटामध्ये संपूर्ण सत्यनारायण पूजा होते. मांडणी सुद्धा अगदी 2 मिनिटं लागतात. आपल्याला ब्राह्मण गुरुजी वगैरे काहीही बोलवण्याची गरज नाहीये. पौर्णिमेला सत्यनारायणचं केले आपण म्हणजे बघा, वर्षामध्ये 12 सत्यनारायण पूजा आपल्याकडून होतात, आपल्या घरामध्ये होतात आणि त्याचे खूप चांगले फळ, इच्छित फळ हे आपल्या आयुष्यावर होतात, आपल्या घरातल्यांसाठी होतात आणि त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही कमेंट सुद्धा वाचा माझ्या त्या व्हिडिओला, तुम्हाला दिसतील की बऱ्याचशा ताईंनी ते केले होते, त्यांचे काय काय अनुभव आहे हे सुद्धा त्यांनी शेअर केलेले आहे. तर त्यामुळे नक्की न चुकता तुम्ही सत्यनारायण पूजा तर कराच, ही माझी अगदी कळकळीची विनंती आहे. पौर्णिमेला तुम्ही जे पण काही उपाय तापाय करता ना त्याच्याने खूप मनशांती मिळते. पौर्णिमेला खूप चांगल्या सात्विक लहरी असतात आणि त्याचा आपल्या सगळ्यांना फायदा करून घ्यायचा आहे. तर आता ज्यांचं लग्न जमत नाही, मला खूप कमेंट येतात की ताई लग्न जमण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, काहीतरी सेवा सांगा. ज्यांचं लग्न जमत नाहीये त्यांनी पौर्णिमेला गुरुचरित्र या ग्रंथाचा 18वा अध्याय वाचायचा आहे. कळालं? ज्यांचं लग्न जमत नाहीये, मुलगा असू दे मुलगी असू दे कोणीही, त्यांनी स्वतःने गुरुचरित्राचा 18वा अध्याय पौर्णिमेच्या दिवशी वाचायचा आहे. दिवसभरात कधी पण वाचा, हरकत नाही. आणि यासोबतच तुम्हाला 11 माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ही अतिशय प्रभावी सेवा आहे, तुम्ही करून बघा. आणि तुम्ही दर पौर्णिमेला केलत ही सेवा तर अतिशय उत्तम. आणि प्लीज न विसरता पौर्णिमेचा सत्यनारायण जो आहे तो तुम्ही या शुक्रवारी करा. आणि तुम्हाला कसा करायचा आहे त्याचा व्हिडिओ चॅनलवर आहे, नक्की बघा. हे बघा, त्याचे खूप फायदे आहे. मला वाटतं की तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही छोट्या मोठ्या समस्या असतात, तर त्या समस्यांचं निवारण होण्यासाठी सत्यनारायण हा अतिशय प्रभावी उपाय असतो. तुम्ही करून बघा. तुम्हाला 1 ते 2 सत्यनारायण पूजा जर तुम्ही तुमच्या घरी केल्या ना त्याच्यातच तुम्हाला तुमचे जे अनुभव आहे ते यायला लागतील. तर आता पौर्णिमेच्या दिवशी काय काय उपाय करायचे आहे त्यातलं मी पहिले आणि सगळ्यात प्रभावी तुम्हाला सांगते. एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे तुम्हाला, कुठलंही असू द्या, शक्यतो लाल असलं तर अतिशय उत्तम, लाल गुलाबी या शेडमधलं. तर ते गुलाबाचं फूल सगळ्यांच्या ठिकाणी मिळतं, असं का नाही आहे की ताई आमच्या इथे गुलाबाचं फूल नाही. तर गुलाबाचं फूल घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे. साधं कापूर, भीमसेनी कापूर तर अतिशय उत्तम असतं, मी दरवेळेस तेच सांगते. पण जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधं कापूर जे आहे त्या गुलाबामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. आणि हे फूल दिवसभर तुमच्या देवाऱ्यामध्ये, तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल, कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीचा फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल त्याच्याजवळ तुम्हाला हे फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे, ठेवायचं आहे. सॉरी. आणि संध्याकाळी दिवसभर ते हे फूल आहे ना तसंच ठेवायचं आहे. सकाळी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी तो कापूर काढायचा आहे त्या फुलामधून आणि घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. शक्य झाल्यास तो जो कापूर आहे तुम्ही घरामध्ये सगळीकडे फिरवा. यामुळे खूप सकारात्मकता येते, घरातली नकारात्मकता जाते. आपल्या घरामध्ये जर काही नजर दोष बाधा असतील त्या जातात. हे बघा, कुठली पण सेवा उपाय आपण जेव्हा करतो तर त्यामध्ये अडथळे येतात. काही पण चांगल्या कामाला सुरुवात केली ना तर आपल्याला अडथळे येतात. तर त्याचं कारण असतं की आपल्यावर जर पितृदोष
दोष असेल आणि आपल्या घरात जर नकारात्मकता असेल ना, तर किती पण सेवा तुम्ही मन लावून करा, त्याचा काही आपल्याला जे फळ आहे ते मिळत नाही. तर त्यामुळे घरातली नकारात्मकता जाण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही कापुराचा हा उपाय करू शकता. नंतर ते जे फूल आहे गुलाबाचं, ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. गुलाबाचं फूल जे आहे ना, ते वर्षानुवर्षे कित्येक दिवस तसंच्या तसं राहतं, ते खराब होत नाही. त्याच्या पाकळ्या ज्या आहेत ते वाळतात, पण ते सडत वगैरे नाही. पण इन केस जर ते फूल बऱ्याच दिवसांनी खराब झालंच, सडलं वगैरे, तर ते तुम्ही एकतर निर्माल्यामध्ये टाकू शकतात किंवा प्रवाहित करू शकतात, जसं तुमच्या शहरामध्ये सोय असेल तसं. पण तुम्ही ते फूल जे आहे ते नंतर तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर हा एक उपाय झाला. दुसरं म्हणजे मी प्रत्येक पौर्णिमा अमावास्या प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते, फक्त दिवाळीला घराची स्वच्छता करू नका. पौर्णिमा अमावास्या कुठला पण छोटा मोठा सण आला ना, ऍटलिस्ट घरामध्ये एक झाडू तुम्ही फिरवा इकडे तिकडे, घर स्वच्छ करा, जाळं जळमटं काढा, खिडक्या पुसा, खिडक्यांवर किती किती दिवसांची धूळ असते, फॅन स्वच्छ करा. जसं तुम्हाला हे बघा, तुम्ही जर 15 दिवसांनी 20 दिवसांनी हे काम केलं ना, तुम्हाला दिवाळीच्या वेळेस बिलकुल लोड येत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. दिवाळीला आपल्याला बिलकुल असं बर्डन येत नाही की अरे बापरे आता सगळं आवरायचं आहे. तुम्ही कपड्यांचे कपाट वगैरे पण एक महिन्याने तुम्ही आवरा. जे जुने कपडे असतील ते काढून फेकत जा. आणि असं केल्यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते. लक्ष्मी मातेचा अखंड कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या घरामध्ये अमुक एक स्वच्छता अमुक एक दिवसांना केलीच गेली पाहिजे. पौर्णिमेला तर तुम्ही घर स्वच्छ करायचंच आहे. पुढचा उपाय म्हणजे तुम्हाला पाण्यामध्ये हिंग हळद मिक्स करायचं आहे. कळालं? थोडं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हिंग, आपण जे हिंग खातो ते हिंग आणि थोडीशी हळद मिक्स करायचं आहे. आणि हे पाणी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. थोडंसं तुम्हाला घराच्या बाहेर सुद्धा शिंपडायचं आहे. यामुळे घरातली नकारात्मकता जाते. हे बघा, आपण सगळेजण घरातले बाहेर जात असतो, घरात येत असतो, आपल्यासोबत सुद्धा आपण बरीचशी नकारात्मकता बाहेरून घेऊन येत असतो. तर या नकारात्मकतेचा आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्यांवर परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला हे काही उपाय करायचे असतात. आणि मी परत सांगेल की पौर्णिमेच्या दिवशी हे केल्यामुळे त्याचा अतिशय चांगला प्रभाव आपल्यावर पडतो आणि त्याचे पटकन इफेक्ट दिसून येण्यासाठी अमुक एक दिवशी ते केलेलं अधिक फलदायी असतं. हे तुम्ही जमतील तेव्हा हे उपाय जे आहे ते करू शकतात. पण पौर्णिमेला तर न विसरता तुम्हाला करायचीच आहे. यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेला एक तर तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुम्ही खीर बनवू शकतात. लक्ष्मी मातेला ती अर्पण करा आणि त्यानंतर तोच प्रसाद थोडा वेळ तिथे ठेवल्यानंतर 2-4 तास तुम्ही ठेवा आणि त्यानंतर सर्वजण तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता. यानंतर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आहे किंवा गोमूत्राचे 2-3 थेंब टाका आणि त्याच्याने आंघोळ करा. घरातले सगळ्यांनी करायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला नेहमी सांगते, घरामध्ये एक गंगाजलची बाटली आणि गोमूत्राची बाटली असलीच पाहिजे. कधी पण आपल्याला, माझ्याकडे तर गोमूत्राची आणि गंगाजलची बाटली जी आहे ती वर्षभर मी ठेवते. संपली का मी संपण्याच्या आधीच पटकन आणत असते. कारण का आहे, गोमूत्र हे औषधी आहे. त्यामागे हे बघा, म्हणजे सायंटिफिकली सुद्धा काही रिझन आहेत. गोमूत्र घरात शिंपडल्यामुळे जीवजंतू जे आहे ते त्यांचा नाश होतो, त्यामुळे घरामध्ये आजारपण येत नाही. आणि आपल्यावर जर कोणाचा नजरदोष झालेला असेल, आपल्यावर कोणाची काही करणी वगैरे झाली असेल, तर तो दूर जाण्यासाठी, म्हणजे आपल्यातली नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी गोमूत्र जे आहे ते आपण अंगावर शिंपडल्यामुळे आपल्यातली नकारात्मकता बाहेर फेकली जाते. तर हा त्याचा उपयोग आहे. यासोबतच मी प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला तुम्हाला सांगत असते की घराची फरशी त्या दिवशी तुम्ही पुसाल ना, तर त्यामध्ये किंचित मीठ टाका. खडा मीठ असेल तर खडा मीठ टाकू शकता, अतिउत्तम. ते नसेल तर साधं आपण मीठ टाकलं तरी हरकत नाहीये. आणि चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फरशी पुसायची आहे. जमलं तर हे रोज करा. रोज नाही जमत तुम्हाला फरशीमध्ये हे रोज टाकणं, पण अमावास्या आणि पौर्णिमेला हे केलंच गेलं पाहिजे. आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. खूप प्रभावी वाटतं. तुम्ही करून बघा. माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे उंबऱ्याला हळदीचं लेपन कसं करायचं. गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करून ते तुम्हाला उंबऱ्याला ती लावायची असते. इन डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे, ते तुम्ही बघू शकता. हे पण परत त्यासाठीच आहे, घरामध्ये नकारात्मकता येऊ नये त्यासाठी तुम्हाला हे हळदीचं लेपन जे आहे ते करायचं आहे. यानंतर सेवा तुम्हाला काय काय करायची आहे हे बघा. आता शाकंभरी नवरात्र सुद्धा त्या दिवशी शेवटचा दिवस आहे. तुम्ही श्री सुक्ताचं पठण करू शकता. तुम्हाला जेवढ्या वेळेस जमेल, 1 वेळेस करा, 11 वेळेस करा, 3 वेळेस करा, 16 वेळेस करा, हरकत नाही, पण एकदा तरी करा. हे बघा, तुम्हाला नक्की अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. श्री सुक्त हे अतिशय प्रभावी आहे. माता लक्ष्मीचं हे अतिशय आवडतं आहे. तर त्यामुळे तुम्ही श्री सुक्ताचं पठण जे आहे पौर्णिमेच्या दिवशी न विसरता करा. ॲटलिस्ट ऐका. युट्यूबवर सगळं अवेलेबल आहे, थोडं ऐका ते. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगत असते, श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर ते प्लीज घ्या. स्क्रीनवर पण मी नंबर देते, त्या ताईंकडे तुम्हाला मिळू शकतं श्रीयंत्र. तुमच्या आजूबाजूला कुठे मिळालं तर अतिउत्तम. नाही मिळते तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. श्रीयंत्र जे आहे
श्री यंत्राची सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते आणि लक्ष्मी जी आहे ती असलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची मदत होते. शाकंभरी नवरात्र असल्यामुळे तुम्हाला जेवढी तुमच्या कुलदेवीची सेवा करता येईल तर तेवढी तुम्हाला करायची आहे. तो शेवटचा दिवस आहे. यासोबतच तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळेस म्हणा. अतिशय एक लाईनचा छोटा आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं जेवढे जमतील तेवढ्या गोष्टी तुम्हाला देते. 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र हे तुम्हाला म्हणायचं आहे. आणि शाकंभरी ही जी देवी आहे ही सर्व भाज्यांची देवी आहे. जेवढ्या फळभाज्या पालेभाज्या आहेत तर त्याच्यातून तिची उत्पत्ती झालेली आहे. यामागे सुद्धा एक कथा आहे. त्यामुळे या दिवशी जमतील तेवढ्या भाज्यांचा नैवेद्य करून तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे. जितक्या जमतील तितक्या. खरं तर या दिवशी 64 भाज्या ज्या आहेत त्या करतात आणि त्याचा नैवेद्य जो आहे तो अर्पण केला जातो. पण तुम्हाला जमतील तेवढ्या 1, 2, 3, 4 जेवढ्या भाज्यांचा नैवेद्य तुम्ही करू शकाल तेवढं करा. आणि तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये तुमच्या आजूबाजूला कुठे शाकंभरीचं मंदिर असेल तर अतिउत्तम. पण शक्यतो नसेल तर तुम्ही घरी तुमचं जे देवार आहे तिथल्या देवांना तुम्ही हा जो नैवेद्य आहे तो अर्पण करू शकता. हे बघा, मी तुम्हाला हात जोडून सांगते, ही वर्षातली पहिली पौर्णिमा आहे. काहीतरी चांगला संकल्प नक्की करा. यावर्षी सगळ्या पौर्णिमांना तुम्ही जमतील तेवढ्या सेवा करा. बघा, तुमचे सगळे अडलेले कामं मार्गी लागतात. सगळ्यांना लक्ष्मी पाहिजे असते, कोणाला लक्ष्मी नकोय. पण काम तर कष्ट तर आपल्याला करावेच लागतात. पण या कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपलं नशीब चांगलं असावं, आपलं भाग्य उजळावं यासाठी आपल्याला हे सेवा उपाय तापा हे करावेच लागतात. देवाची काहीतरी सेवा आपल्या हातून झाल्याशिवाय आपल्याला आपलं नशीब जे आहे ते कधीच साथ देत नाही. तर त्यामुळे सांगितलेल्या या सेवा नक्की करा. याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. पौर्णिमा अतिशय प्रभावी दिवस आहे. काहीतरी जमतील तेवढ्या सेवा नक्की कराल तुम्ही, अशी मी अपेक्षा करते. तर व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.